राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. लोकसत्ताचं वृत्त. लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्याच्या चर्चा. राज्यात डिसेंबरमध्ये निवडणुका होणार असतील तर ती सरकारची सोय. सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती. संजय राऊतांचा हल्लाबोल. विधानसभा निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाही. सुप्रिया सुळेंची टीका. विधानसभा उशिरा गठीत झाल्यानं आमच्याकडे वेळ, त्या वेळेपर्यंत कधीही निवडणुका होऊ शकतात. भुजबळांचं सुळेंसह राऊतांना उत्तर. रामदास कदम अडाणी माणूस, युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी. उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेसोबतच पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती. एकनाथ शिंदेंचा आरोप. एकनाथ शिंदे ढोंगी, लोकांच्या नादाला लागून खोटं बोलतायत. 25 वर्षांपूर्वी मातोश्रीचे दरवाजेही शिंदेंसाठी खुले नव्हते. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता. जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन. राजकीय जीवनात प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार. त्यांना अनुकूल वातावरण असेल तिथे लढतील. अजितदारांच्या बारामतीच्या उमेदवारीवर पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी, त्यांचं हिंदुत्वही विश्वासघातकी. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची राष्ट्रवादीवर टीका. विदर्भात शिंदे गट 12 जागांसाठी आग्रही. पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदे गट दबाव टाकण्याची शक्यता. निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार. अकोल्याला येतोय आमच्या मागे राज ठाकरे नावाचा ब्रँड. कोणाला अडवायचं असेल तर अडवून दाखवा. कर्णबाळा दुनबळेंनी मेटकरींना डिवचलं. नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल. वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद. कांदा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता. कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरण. राजधानी दिल्लीत डॉक्टर पुन्हा रस्त्यावर. आरोग्य मंत्रालयासमोर डॉक्टरांचं आंदोलन. लातूरच्या जळकोट, अहमदपूर आणि निलंगामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे निटूर, वांजरवाडा परिसरातील शेतीचं नुकसान. काही राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा. दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा राज्यांना अलर्ट. उत्तराखंडमध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज.